नमस्कार, मी यामिनी महामुणकर. साम टीव्हीच्या कलाधिपती या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, राज्यामध्ये गणेश उत्सव अगदी जल्लोषात साजरा होतोय. त्यामुळे साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही एक खास पर्वणी घेऊन आलोय कलाधिपतीच्या माध्यमातून. असं म्हणतात 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणजे श्री गणेशा, आणि त्यातलीच एक कला म्हणजे चित्रकला सादर करण्यासाठी आपल्या इकडे या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे विविध भागातून आलेले कलाकार मंडळी इथे येतात आणि आपली कला सादर करतात. तर आज आपल्यासोबत चित्रकार अमित ढाणे आहे. अमित, तुझं मनापासून स्वागत आहे साम टीव्ही मध्ये. आम्ही खूप उत्सुक आहोत तुझी कलाकार इथे पाहण्यासाठी. काय सांगशील, आज कुठनाही प्रेरणा मिळाली आणि आज तू काय सादर करणार आहेस? मूळ प्रेरणा म्हणजे माझ्या घरात बाबा माझे ड्रॉइंग टीचर आणि चित्रकारच आहेत. आणि आज मी चित्र जे काढत आहे की आपण बरेचदा बघतो की वेरूळ आणि अशा बऱ्याच ठिकाणी जी शिल्प कार्विंग केलेली आहेत, तर त्यामध्ये बऱ्याचदा मी सुरुवातीला जेव्हा कॉलेजच्या वयात तिथे जायचो आणि ती शिल्प जेव्हा बघितली तर मला वाटलं की आपण चित्र काढतो त्यापेक्षा ही शिल्प ज्या हजारो वर्षांपूर्वी कार्व केली गेली ती खूप अवघड आहे. पण तीच मी माझ्या जलरंगाच्या माध्यमातून त्या पद्धतीने मला जे त्याच्याबद्दलचं जे फिलिंग आहे ते माझ्या पेपरवरती मी कसं पेंट करू त्याचा आज मी प्रयत्न करत आहे. वा, नक्कीच. आम्ही खूप उत्सुक आहोत तुझी ही कलाकारी पाहण्यासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा आणि तू सुरुवात करू शकतोस. तर कलाधिपती या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये कलाकार अमित ढाणे आलेला आहे. अमित, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि खूप छान पद्धतीने तो हे चित्र काढलेलं आहेस, आम्ही पाहतोय मगाचपासून. अगदी बारीक बारीक काम तू केलेलं आहेस. काय सांगशील या पेंटिंग विषयी, काय वैशिष्ट्य आहे?
ते आज मी ठरवलं होतं की मला जी गोष्ट नेहमी प्रेरित करते की भारतीय शिल्पकला जी स्पेशली स्टोनमध्ये जे कार्विंग्स असतं, नेहमी मी भारताच्या कोणत्याही राज्यामध्ये गेलं आणि त्यामध्ये जे स्टोन कार्विंग जे बघत असतो त्यामध्ये जी एनर्जी आहे म्हणजे मला जास्त मिळते. कारण मला वाटतं की ही आता अत्याधुनिक यंत्रांमध्ये जेवढी प्रगती आहे तरी पण त्या प्रकारची कला आता पण होत नाही. मग ती मला वाटतं की त्या लोकांनी कसा विचार केला असेल, ही प्लॅनिंग कशी केली असेल, ही कला कशी त्यांनी जपली असेल, तर ती बघून नेहमी मला एनर्जी मिळते. त्यामुळे आजचा माझा प्रयत्न होता की स्टोनमध्येच मला गणपती करायचा आहे. छान पद्धतीने साकारलेस, त्यात तू पूर्ण यशस्वी झालायस नक्कीच. पण आज तू स्टुडिओमध्ये आलास सामच्या आणि इतक्या कॅमेऱ्याच्या सेटअप समोर हे चित्र काढणं लाईव्ह खूप चॅलेंजिंग होतं का? कसा तुझा अनुभव होता? अनुभव तर फार छान होता. म्हणजे सेम लास्ट इयर पण मी एकदा चित्र केलं होतं आणि बऱ्याचदा प्रात्यक्षिकाची सवय असल्यामुळे जास्त काही असं अवघड वाटलं नाही, पण जास्त इंटरेस्टिंग वाटली. कारण सोबत बातम्या पण सुरू आहेत आणि त्यासोबत मी आत्ताच्या घडामोडी आणि गणपती बाप्पाच्या पण ज्या घडामोडी आहेत त्या ऐकत मी चित्र काढतोय, त्यामुळे फार इंटरेस्टिंग होतं. नक्कीच अमित, आज तू इथे आलास आणि आमच्या प्रेक्षकांना खास ही पर्वणी दिलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार आहे. धन्यवाद. येस, साम टीव्हीचे पण खूप खूप आभार. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.